काल एक जणाला पोरगी बघायला गेले. काल निघले ते गेले पोरगे बघायला, त्यांच्या बरोबर झाले एक मोठं काम. या दोन प्रेम मंग्याची नटीन पारवाट लावून टाकली. याच कारणावरून आमचे बांधणं लागले. तर जय शिवराय मित्रांनो, मी सुजित गुटे, स्वागत तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मी आज गोव्याच्या बीचवर आलतो. मला सेम अशी फिलिंग यायची, कारण कपडे तसे घातले. वावरात आल्या पहिल्या फुकारच्या पेरूवर तावा मारला. आपला आणि बारण्याचं नातं लय घट्ट झालेलं आहे. त्याचं बोलावून आलं की आपल्याला हजर राहावं लागतं. मला लय बारण्यावर कटाळा आलता, त्यामुळे निकाय बोलून घेतला. भाऊ आजच काय दिंडीत चाललाय, टोपी घातली होती. काही झालं तर शेवटी तो वार करीची. भावाला म्हणलं टोपी भारी आहे, ते म्हणतो विषय काय. वंक्याला काय काम नव्हतं, तो आला आमच्या पैसे तार पडायला. तू जर बालिशपणा करत नस, धिंगाणा घालत नस, तर तुझ्या येण्याला अर्थ आहे, नाही आलेला पण व्यर्थ आहे. वंक्याची पेरू खायची नवीन टेक्निक आहे. तुम्हाला आधीच म्हणलं होतं त्याला बालिशपणा करतो, घ्या आता सांभाळून. त्याचं काय म्हणणं आहे तुम्ही आता ऐका. तर मी आतला बघत असतो. नाही मी माझं भावाचं म्हणणं आहे मी पेरूतला फक्त आतला भाग खातो, कारण मी माजलोय. निकल्याचं काय म्हणणं आहे बघा. काल एक जणाला पोरगी बघायला गेले. ते पोरीचा बाप म्हणला तुम्ही दारू पिता नवर देवाला बरं का. ते नवर देव काय म्हणा पोरीच्या बापाला, आधी पोरगी बघून मग पिऊ. म्हणलं मग संध्याकाळ चालतं मोबाईल शॉपीवर, घरच्याला मोबाईल घ्यायचा होता. मोबाईलची सगळी माहिती घेतली आणि एक पीस फायनल केला. आपण डायरेक्ट बारण्यावर इकडे आलतो, त्यामुळे कपडे पण नाही बदलले. शेतकरी आपण लाजत नाही कोणाला. फोनची ओपनिंग केली आणि डायरेक्ट घरच्या हातात देऊन टाकला. मला रस्त्यात हे दोन लाटणे भेटले. यांच्या आयुष्यात चॅटिंग सोडून काहीच नाही. म्हणलं हे बालीचा सोडून द्या, एखाद दिवशी असे गुत्तान तुमचा खुटा मोडन, पण कुठे काय उपटणार नाही. ते म्हणलं तुझ्या पाया पडतो बाबा, माझेवाले तुझे व्हिडिओ बघत. मला आता नाही बोलायचं बा, आता तुला पद्धतशीर लागणार आहे. तुमचा कोणी प्रेमभंगी मित्र असेल त्याची आयडी कमेंट मध्ये पद्धतशीर मेन्शन करा.